श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. कुरुक्षेत्र, धर्मक्षेत्र, धर्मभूमी, जेथे अन्यायाच्या विरोधात सत्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि धर्माच्या पुनर्प्रतिष्ठापनेसाठी कौरव पांडवांमध्ये सतत 18 दिवस धर्मयुद्ध झालं, तीही पवित्र धर्मभूमी. जिथे 18 अक्षहिणी सैन्य परस्परात लढून धराशायी झालं, त्या वीरांच्या रक्ताने अभिषिक्त झालेली ही पावनभूमी. आजही ती भूमी या धराशायी पडलेल्या योद्ध्यांच्या रक्ताने रक्तवर्ण झालेली दिसते. ज्या भूमीवर न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, या शर्थेवर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं, तीही परमपावन पुण्यभूमी. आतापर्यंत अर्जुनाने अनेक संग्राम जिंकले होते. त्यात त्याने अनेक महावीरांना कंठस्नान घालून यमसदनी पाठविले होते. परंतु आज युद्धभूमीवर परस्परांविरुद्ध लढणारे स्वजन पाहून तो मोहग्रस्त झाला. त्याच्या मोहाचा विनाश करण्यासाठी भगवंतांनी ज्या भूमीवर त्याला गीता सांगितली, तीही पुण्यभूमी. भगवंतांनी सांगितलेलं ते तत्त्वज्ञान ऐकून त्याचा मोह समूळ नष्ट झाला व तो युद्धास तयार झाला. सर्व उपनिषदांचं सार असणारं असं हे तत्त्वज्ञान अर्जुनाचे निमित्त करून भगवंतांनी जगाला दिलं. या धर्मयुद्धाच्या निमित्ताने ज्या भूमीवर भगवंताच्या मुखपंकजातून परमद्वितीय असं तत्त्वज्ञान स्रवलं, ज्याच्या अभ्यास व आचरणाने परमपदाची प्राप्ती होते व या संसारात परत फिरून यावं लागत नाही, तीही परमपवित्र पुण्यभूमी, धर्मभूमी. ज्या भूमीवर साक्षात भगवान परशुरामाचे शिष्य असणारे परंतु अधर्माची बाजू घेऊन लढणारे परमप्रतापी व महावीर भीष्माचार्य, गुरु द्रोणाचार्य, दानशूर कर्ण व यासारखे अनेक महावीर, महारथी आणि सर्वच कौरव धराशायी झाले, तीही पुण्यभूमी. सर्वांनी या परमपवित्र धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्राचे अवलोकन करून या भूमीवर माथा टेकवून वंदन केलं. तेथे जवळच असलेल्या ब्रह्मसरोवराचं व स्थानेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. यात्रा तेथून हरिद्वारच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि संध्यासमयी हरिद्वारला पोहोचली. तिथे काली कमलीवाल्यांच्या धर्मशाळेत यात्रेचा मुक्काम झाला. दिनांक 27 मे 1974. विशेष म्हणजे गेल्या 5 दिवसांपासून ज्येष्ठ महिना लागला असून दशहरा पर्वकाळ सुरू होता. आज ज्येष्ठ शुद्ध षष्ठी होती. सकाळी नित्योपासना झाल्यावर सर्वच भक्तांनी या दशहराच्या पावन पर्वावर श्री महाराजांबरोबर भागीरथी गंगेचं स्नान केलं. दर 6 वर्षांनी येथे अर्ध कुंभमेळा भरत असतो. काही गाड्या उशिरा आल्याने येथे 27 तारखेलाही यात्रेचा मुक्काम झाला. इथे हरी की पौडी नावाचा सुंदर असा घाट बांधलेला आहे. श्रीहरीच्या धामी म्हणजे बद्रीनाथला जाण्यासाठी येथूनच मार्ग असल्यामुळे याला हरिद्वार असं संबोधण्यात येतं. दिनांक 28 मे 1974ला सकाळी 10 वाजता यात्रेने ऋषिकेशकडे प्रयाण केले. ऋषिकेश हे अगदी हिमालयाच्या पायथ्याशी असून याला हिमालयाचं प्रवेशद्वार किंवा स्वर्गद्वार असेही म्हटले जाते. येथे अनेक संत व योगी पुरुषांचे आश्रम असून त्याला योगाची राजधानी म्हणूनही संबोधले जाते. भगवान राम येथे येऊन गेल्याचा उल्लेख आहे. प्रसादाची व्यवस्था होईपर्यंत काही मंडळी येथील प्रसिद्ध लक्ष्मण झुला पाहून आली. भोजन प्रसादानंतर यात्रेचा केदारनाथाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. यात्रा ऋषिकेशाहून गुप्तकाशी येथे मुक्कामास आली. असो साधक हो, भक्तांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसोबत केलेली श्री बद्रीनारायण यात्रा आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.